नायगाव परिसरामध्ये एका तरुणाची हत्या झाल्याबाबतचा फोन कॉल चालू होता आणि त्यानुसार आम्ही जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता एक साधारणतः 32 ते 35 वयाचा पुरुष याचं प्रेत वामन धाबा या ठिकाणी जो म्हात्रेचे बंदेकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी पडलेलं दिसून आलं. त्याच्यावरती धारदार हत्याराने साधारणतः 18च्या आसपास वार झाले होते, गळ्यावरती, पोटावरती आणि ठिकाणी. आणि त्या अद्याप तरुणाची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही, पण काही घटनास्थळी आम्हाला क्ल्यू मिळालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा त्याचा तपास चालू आहे. आणि नंतरच आम्ही ते तरुणाची ओळखही पटवून आणि जे पण संबंधित गुन्हेगार आहेत त्यांना अटकेची कारवाई करू. सर, नेमकं या हत्येचं काही कारण वगैरे स्पष्ट झालं आहे का? बॉडी अज्ञात असल्यामुळं आणि बॉडीची जोपर्यंत आयडेंटिटी पटत नाही तोपर्यंत त्याचा रिझन समजणार नाही. परंतु आम्हाला घटनास्थळी मिळवून आलेल्या क्ल्यूनुसार आम्ही लवकरच त्याचा हत्येचा उलगडा करू. सर, प्राथमिक अंदाज काय व्यक्त कुठंतरी असं एवढे जखमा आहेत, 18-20 वार त्या ठिकाणी त्याच्यावर केलेले आहेत, त्यावरून थोडं बरं एक कुठंतरी मोठं रिझन असं वाटतं, परंतु सध्या तरी त्या बोलणं उचित नाही. याबाबत आपल्याकडे काय गुन्हा दाखल केला? आपल्याकडे 302 आणि 201 प्रमाण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास